सुमिता इकडे बघ. सुमिता जमत काय हे आता आता ओके. लावा ताकद. बोला बोला ऐक आय बोला बोला लवकर बोला. युट्यूबवर लवकर. आणि सुमित भाईच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भागा टॉप सुमित भाई. सुमित भाई विषय संपला. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. सुमित मालक माझ्या संगतीला ट्रॅक्टर घेऊन निघाला राहिला. सुमित मालकांचा वाढदिवस. ओम नमो शिवाय. नवमाट चालू राणीला जिजाबाई बोली शिवाला. अंकुश शिंदे आजरा तालुक्याला. सुमित आहे माझ्या संगतीला. या म्हणा. धन्यवाद. अमेरिकेत पडलाय बर्फ आणि आज 11 जानेवारी म्हणजे आमच्या भावाचा वाढदिवस. सुमित भाऊ सावंत कसं तर बर्फावर आपण नाव लिहिणार आहे. हॅपी बर्थडे तुमच्या ती सुमित भाऊ माझ्यासाठी सुमू. सुमित भाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देव, खूप प्रगती देव, तुमचं आयुष्य सुखदायी आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सुमित भाईंच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण भाऊ आपला विषय संपला. ती घेऊन वाटलं जीपीची काय ती जीपीची घेऊन जा. आज वाढदिवसानिमित्त आम्ही चाललोय खेड्याला. वारकरी संप्रदाय तिथं आम्ही पुस्तकं वाटप, भगवद्गीता वगैरे आम्ही सगळ्यांना तिथं देणार आहे. आणि विठ्ठलाचा फोटो असे आम्ही विठ्ठलाचे फ्रेम केलेत, ते पण आम्ही तिथं वारकरींना सगळ्यांना देणार आहे. आणि आमच्यावर सगळी आमचे मित्रपरिवार आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. गँग जरा अडचणीत बसल्या का, आमची जरा आज गाडी नाही आहे त्यामुळे अडचणीत बसल्या गँग. या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं आज दिवसभरात काय काय कुठं कुठे गेले सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि थँक्यू फॉर युअर विशेस. सकाळपासून खूप फोन आणि इंस्टाग्रामवरती मेसेज मेन्शन वगैरे सगळे आल्यात. सगळ्यांना काही रिप्लाय मी करू शकलो नाही, पण आय विल ट्राय माय बेस्ट टू रिप्लाय एव्हरी वन. थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह कावडीज. बाय. सुमिताचा हे लागला की रे बॅनर. आम्ही आता चाललोय खेड्याला आणि इथं मोठी आपली हनुमानाची मूर्ती आहे. इथं बघू शकता. शनिवार आहे आणि जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली, जय बजरंगबली, जय बजरंगबली, तोड दे दुश्मन की नाही. नंतर बघू आपण आल्यानंतर. जगद्गुरु तुकोबर यांना सदैव वैकुंठ गमनाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि हा 375वा सदैव एवढी डोंगरा एवढी दुःखे. सुमित सावंत यांना वाढदिवसाचा आशीर्वाद सरांच्या हस्ते श्रीफळ द्या. छान श्रीफळ. महिलांची ओटी भरणी करायची आहे, कृपया उठू नका. हा कुंडली गौरधार विठ्ठल श्रीनादेव. त्यांच्याकडे साहित्य आहे. श्राव्य कीर्तन ज्यांचं झालं ते आज या मुलाचा सुमित संजय सावंत या मुलाचा जन्मदिवस आहे. आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी त्याला
अनंत 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 शुभेच्छा देतो. माणसाचं जीवन हे स्वतःसाठी नाही. मी म्हणतो, नदी वाहते, पाणी दुसऱ्याला देते. गाय शेतीमध्ये गवत खाते, पांढरं शुभ्र दूध हे दुसऱ्यांच्यासाठी आहे. त्याप्रमाणे मानवी देह जो आपणाला मिळालेला आहे, तो देह हा सुद्धा दुसऱ्यांच्यासाठी आहे. आणि म्हणून करता आज या जन्मदिवसाच्या निमित्तानं दुःखितांच्या, पीडितांच्या, गरिबांचे, शोषितांचे अश्रू दूर करण्याची प्रेरणा त्या मुलाच्या ठिकाणी निर्माण व्हावी, एवढीच मी त्यांना शुभेच्छा देतो आहे. आणि या ठिकाणी माझं छोटंसं मुलाखत थांबवतो. माझ्या मते एवढ्या जिल्ह्यात नाही, तालुक्यात सुद्धा असं ते पारायण व्हायला नाही. किती वेळ शोधायला बरोबर झाड काय गावाला शोधलं, शेताजवळ पण गावाला शोधलं. छोटी छोटी गाड्या मोठी ठीक असतं लागला हाताला लागलाच. इथं मारुतीचं मंदिर आहे, इथं ह्याच्या जवळच गावलं ना आपल्याला. आणि किती त्याच्या मोठी गदा केवढी मोठी आहे बघा, हात पण करू शकत नाही एवढी मोठी आहे ती. शांत वातावरण सुहासराव तोडा जरा, ते कसं तोडता बघूया. तोडा येईना सुमितराव खायला भारी किती विषय तुझा, हाताला काढा लागलो तुटला. घेऊया आपण यंत्रणा सुमितराव तो का यायचं की नाही, बघा उपयोगाचं नाही बघा. तर पुढे थोडंफार चुकीचं केलं आहात. आणि एक ट्रायल देतो तुम्हाला सध्याला, हे ना इकडून असं घालायचं, हे आतमध्ये स्टँडिंग होतं आणि आपण ज्याला हवा लागतो असं. थोडंसं रामतीर्थाला पोहोचणार आहे, खूप दिवसानंतर रामतीर्थाला जातोय. जय राम. वेळात वेळ काढून सुमितच्या बड्डेसाठी आलो आहे. आणि सुमितची इच्छा होती की आपण रामतीर्थाला जावं, माझी पण खूप इच्छा आहे रामतीर्थाला. कौलीला देवा भात होता बरं का, लोणचं, पापड, परत पुऱ्या. हां एवढं होतं. हां चला
येऊ का होय निवांत आहे निवांत काळा ना मोठ्या ओळखा नाही रे मी एकदम होय सप्ताह होता इथं धन्यवाद धन्यवाद चालतं येऊ काय हा ते मंडळाला ओके गेलं लक्ष गेलं धनगरवाड्याला जाणार आहे तिथं गरिबाची वस्ती आहे आणि तिथे एका माणसाला कॉन्टॅक्ट केला आम्ही तिथं जाणार आहे तिथं आणि तिथं काही गरिबांची घर आहे तिथं आम्ही चादर वाटप करणार आहे आता खूप थंडी आहे त्याच्यामुळे आम्ही तिथं चादर वाटप करणार आहे धरणाच्या चित्री डॅमच्या पुढच्या साईडला त्यामुळे आता आम्ही चालू आहे तिकडं ओके पण चाललोय आता किती वाजलेत 3:45 झालेत सुहासराव खास कोल्हापूरवरनं सुहासराव आमच्या वाढदिवसानिमित्त आजऱ्याला आलेले आहेत याचा मला खूप आनंद आहे त्यांना आम्ही खचाकराव म्हणतो इकडच की समोर समोर चित्री विसरलाच काय रे एवढ्या लवकर आबा बसल्यात निवांत कसा आहे आजऱ्याचा समुद्र चित्री धरण पलीकडे हे आहे धनगर असं राहतात तिथं थंडी वाजते मी ते सुमित दादासाहेब सावंत यांच्या बड्डे निमित्ताने 11 जानेवारी 2025 बड्डे निमित्त यांच्या आम्ही ब्लँकेट वाटायला चालू तिथं आता थंडी खूप असते आत्ताच थोडं गार वारं लागाले 4च्या दरम्यान आणि तुम्ही बघताय तेवढा आता असं बघायला तिथं रस्ता त्या टोकाला आम्ही या टोकाला अजून खूप पुढे रिसॉर्ट गेले तिथं मस्त आहे बघा तुम्ही नक्कीच एकदा इथे भेट द्या ट्रॅम्पोलिन पार्क सारखं केले बघा तुम्ही सारखं असं हे बघा इकडं आणि आधी डेंजरच केली की नाही बा म्हणजे आता शनिवार रविवार असल्यामुळे इथं टुरिस्ट आलेले आहेत डाव्या साईडला उजव्या साईडला लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला आहे धनगरवाडा येऊ एक ना तू कुठला इथं जातोस तू हो मी इथंच राहते हे बघा मग हे घर कुठलं घर बरोबर नाही तू बोला दोस्त आहे बरोबर शिकला आधीच आहे काय ओळखी तुझ्या आई शाळा आहे ती आमच्या हा ना जाऊ दे साहेबाई ओळखी आहे मग ते ऐकून बघितलं आणि बरोबर इंग्लिश बोल मोटर म्हणजे लाईट गेली मोटर बंद झाली असं म्हटलं पाणी प्यायला काय जाऊ दे विचार मग वाढदिवस आहे माझा त्यानिमित्त चादर वाटप केलं काय तब्येत बरी बोलवा की काकांचा बर्थडे आहे काकांचा नमस्कार आमच्या या औंढी धनगरवाड्यामध्ये अतिशय या दुर्गम भागामध्ये भाऊदादांची आमच्याकडे ओळख होती पण आज बड्डेच्या निमित्तानं सुमित दादा आपल्या वाढदिवसाच्या आमच्या या गावाला या ठिकाणी दुर्गम भागात येऊन भेट या ठिकाणी येऊन दिली आणि त्यांना या आमच्या येडगे फॅमिलीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ड्रायव्हर आमचे ड्रायव्हर म्हणू का त्याला ड्रायव्हर म्हणाले अरे त्या आधी ड्रायव्हर म्हणाले तुला त्याला गाडीत बसवायचं काय आता जाऊन आलोय धनगरवाड्यात सगळ्यांना वाटलोय आणि एका ठिकाणी वाटायला जाणार आहे आणि तिथल्या
म्हणजे त्यांना मला काय द्यायला काय त्यांना नव्हतं. मग त्यांनी मला त्यांच्या आजोबाच्या त्यांनी जी झाडं लावलं तिथं झेंडूची फुलं होती. मग तिथल्या आजोबांनी झेंडूची फुलं 4-5 घेऊन मस्तपैकी त्यांनी असं गुच्छ तयार केला आहे आणि त्यांनी मला वाढदिवसानिमित्त तुम्हाला हे गुच्छ दिलं. त्यांनी मला दिलं, त्यांनी तयार करून तिथं ऑन द स्पॉट तयार करून मला तिथं दिलं. खूप स्पेशल आहे, खूप भारी आहे एकदम. त्यामुळं भारी वाटतं एकदम. जोरात रे जोरात. रिस्पॉन्स तिकडे यायला लागला. बाया माणसं आम्ही 12 सहा कुटुंब आहे ना. हो 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 6 कुटुंब. 6 जण आहे ना. हो बाकीचे आली या लागले ना एक ते ऊस तोडा लागले तिथं. आम्ही लवकर झाला पहिले बाई काय ओळखली नाही. कोण आहे साहेब आले म्हणते आमच्या इथं शेतात काय ऊस तोडायला आमच्या इथं शेतात आलं होतं. ही आमची जागा आहे आणि आमच्या इथंच तिने ऊस बीस तोडायला सगळीकडे असतात दरवर्षी येतो. आणि कोण आहे या ओके येऊ मग चला. अजून कोण 2 राहिले ते देऊन दे की तेवढे देऊन दे त्याला. 3 राहिले दोघं नाही देणार की वर देणार की दोघं ना दोघांना देऊन देतो की आम्ही काय झालं. सत्कार मूर्ती जोर आहे ना. जोर आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. काय मग संध्याकाळी कुठं सेलिब्रेशन काय घरात जाऊया की घरात काय घराजवळ काय गेला काय नाही याचा किरकोळ. ओके आल्याबद्दल आणि आम्ही बुक केलेले आहे. फोटो काढायचा तर ए आता रे ग टाऊन ए शौनक दा काय ते मेकॅनिकल हा बाबा दीक्षित लावा ताकद वन्स मोर आतीची भाजी लावायची गरज नाही. डायरेक्ट आजचा कार्यक्रम हा सुमित सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कट्टर समर्थक यांनी साजरा केला. छान प्रकारे संपन्न झाला. चला थँक्यू. वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही सगळे वाटले. वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. चला केक कुठं आहे. हॅपी बर्थडे करे. लेट आला म्हणलो. 2 किलो जाय 2 किलो जावं. तो लेट आला म्हणाल म्हटलं बाहेर घेतला असता की सगळ्यांबरोबर. भाजले हाताला. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सुमित दादा हॅपी बर्थडे टू यू. हाय एव्हरीवन. ब्लॉग जर बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना सांगा.
फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांना सांगा. आणि बड्डे विशेस मला सगळ्यांनी विश केलं, त्यांचं सगळ्यांचे आभार. खूप स्पेशल फील झालं त्या दिवशी आणि इथून पुढून पण तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि त्या दिवशी पण खूप जणांनी मला इंस्टाग्रामवरती मेसेजेस केले होते, मेन्शन केले होते. काही जणांना मी मेन्शन बॅक करू शकलो नाही, काही जणांना रिप्लाय पण करू शकलो नाही. पण त्यांचे मला लिटरली फोन येऊन गेले की दादा तुम्हाला मी मेन्शन केलं असं तसं आणि तुम्ही रिप्लाय नाही केला. पण एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस. खरंच खूप जणांनी मला मेसेज, खूप भारी वाटलं, सांगू शकत नाही मी ते, पण खूप भारी वाटलं. खूप वेगळी फिलिंग होती त्या दिवशी. खूप एनर्जेटिक पण होतं त्या दिवशी. खूप मी इकडं तिकडं गेलो होतो, व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. असंच आपण इथून पुढं पण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यांना थँक्यू फॉर युअर सपोर्ट. अँड आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.